जिथे आकाश टेकले जाते तिथे त्याला क्षितिज म्हणतात. पण हा नजारा बघा, जरी समुद्र वाटला तरी हा समुद्र नाही, आकाश टेकले आहे पण आकाश टेकलेले नाही. काळे काळे ढग हे पावसाचे, या ढगाने वातावरण सूर्यास्ताच्या वेळी अशा समुद्रकिनारी हे असं वातावरण निर्माण होतं, हे असं वातावरण निर्माण होते. पावसाचे ढग, ढगाचा पाऊस, पावसाचा येण्याचा वाट आहे. पण काही ठिकाणी हा वातावरण कसं निर्माण झालं, जणू काही इथे सूर्यास्तच होत आहे. त्याच्याही शेजारी बघा तर तिथे चांदणी एक दिसत आहे. इथे पावसाचा रंग नाही, काय ढंग नाही, पाऊस आला की नाही. आपल्याच माथ्यावर बघा, वरती पाहिलं तर चंद्र आहे. चंद्र पूर्ण कोरडा ढगाने झाकलेला नाही. म्हणजे अजून पाऊस किती दिवस लांबणीवर जाईल, किती लांबणीवर जाईल. ह्या आकाशाच्या पूर्णमध्ये काही ठिकाणी वातावरण ढगाळ आहे, काही ठिकाणी पावसाचे ढग जमले आहेत, काही ठिकाणी निरांत जमलेले आहेत. काही आकाशामध्ये पावसाचे ढग दिसत आहेत, पण काही ठिकाणी पावसाचे ढग दिसत नाहीत. हा पहा, हे दृश्य हे सूर्यास्ताचे असेल. किती लांब जरी असले तरी हा सूर्यास्ताचा किरणाचा समूह झालेला आहे, एकत्र आलेले आहेत आणि एक प्रकारे सूर्यास्ताचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याच्याही पलीकडे तो समुद्र किती लांब असेल कोण जाणे, पण सूर्याच्या किरणाने तिथे सूर्यास्ताचा एक भास निर्माण झालेला आहे. सूर्य कधीच लयाला गेला, अस्ताला गेला, पण इथे सूर्याच्या किरणाने मात्र इथे एक दृश्य, असं अद्भुत दृश्य निर्माण केलेलं आहे. जणू काही इथे समुद्रच आहे आणि समुद्रावरती हे ढग आहेत. हे सूर्यास्ताच्या वेळी हे वातावरण आहे. पहा, वरती ढग, आकाशाच्या खाली ढग, आकाश ढग, पावसाचे ढग. पण पावसाचा आजपर्यंत काही येण्याचं काही दिसत नाही, ठिकाणं दिसत नाही. तर शेतकरी हवालदिल झालेला आहे. जमीन, पृथ्वी ही पाण्याची वाट पाहत आहेत. झाडं, वृक्ष, प्राणी हे पावसाची वाट पाहत आहेत. पण पाऊस मात्र लांबणीवर जात आहे. हे ढगाळ वातावरण किंवा सूर्यास्ताचे जरी असलं तरी ते पलीकडचे आहे, ह्यासाठी समुद्र आहे किंवा नाही, पण सूर्यास्ताचं दृश्य दिसत आहे. पहा किती अनोखा नजारा. दोन विभागामध्ये जरी सूर्यास्त आणि दिसला तरी हा ढगाळ किंवा पावसाचे ढग, ढगाचा पाऊस हा कधी पडेल हे सर्व पृथ्वीवरील जीवसृष्टी वाट पाहत आहे. पावसा लवकर ये आणि आमच्या पृथ्वी तलावातील लोकांना तुझं दर्शन दे. पावसा तुझं दर्शन दे. शेतकऱ्यांना खुश कर. पृथ्वीच्या तलावर जो सजीवसृष्टी आहे किंवा अन्य ठिकाणचे सजीव आहेत त्यांनाही पाण्याची गरज आहे. तू जरी रागावला असशील तरी राग करू नकोस. लवकर लवकर ये पावसा, तू लवकर लवकर ये. सूर्यास्ताच्या वेळी असं हे अद्भुत वातावरण किती छान दिसत आहे. हे अद्भुत वातावरण किती छान दिसत आहे. कवी लेखक मोहन बारकू जानकीबाई गुहे. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी.